Sant Shri Dnyaneshwara and Sant Shri Tukaram Endowment Lecture Series and Orientation Workshop. Eminent personalities from various fields were present on this occasion. They shared their valuable thoughts and insights and guided people on variety of topics. डॉक्टर अभिजित सोनावणे. खरं तर डॉक्टर म्हटलं की उच्च पदस्थ वर्तुळ आणि श्रीमंती या दोन्ही गोष्टी असतात, पण या दोन्ही गोष्टींच्या विरोधामध्ये जाऊन समाजासाठी कार्य करणारा डॉक्टर अशी ओळख ज्यांची निर्माण झाली, किंबहुना ज्यांना डॉक्टर ऑफ बेगर्स, भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर म्हणून ओळखलं जातं, ते अभिजित सोनावणे सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. डॉक्टर सोनावणे सर गेली 10 वर्ष भिक्षेकऱ्यांसाठी, उपेक्षितांसाठी, विशेषतः त्यांच्या आरोग्यासाठी तळमळीनं कार्य करत आहेत. जगामध्ये काहीतरी सकारात्मक बदल घडावा या उद्देशाने कार्य करणाऱ्या डॉक्टर सोनावणे यांनी सोहम सोशल अँड मेडिसिन ट्रस्ट या फाउंडेशनची स्थापना केली आणि त्यामार्फत भिक्षेकरांच्या आरोग्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरात दवाखाना सुरू केला. काळाच्या ओघात या सेवेची गरज इतकी वाढली की आता या दवाखान्याचं रूपांतर मोठ्या क्लिनिकमध्ये झालेलं आहे. डॉक्टरांच्या या तळमळीच्या सेवेबद्दल भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचा मॅन ऑफ द इयर पुरस्कार जाहीर केलेला आहे. खूप लहानपणापासून हिमालय पाहायची इच्छा होती, आज ती पूर्ण झाली कराड सरांना पाहून. मी कुठल्याही मंदिरात मशिदीत जात नाही, एक काइंड ऑफ नास्तिक असा मी माणूस आहे, परंतु इथं तुमच्या या कॅम्पसमध्ये आल्यानंतर मात्र मला खरोखर एखाद्या मंदिरात आल्यासारखं वाटलं आणि देवही दिसला. मी भीक मागणाऱ्या लोकांमध्ये उठतो, बसतो, जेवतो, खातो, त्यांना वैद्यकीय सेवा देतो आणि त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून लोक मला भिकाऱ्यांचा डॉक्टर असं म्हणतात, डॉक्टर फॉर बेगर्स. मोठ्या मोठ्या डॉक्टरांकडे मोठ्या मोठ्या डिग्री असतात, भिकाऱ्यांचा डॉक्टर ही डिग्री मला समाजानं दिली आणि ह्या डिग्रीचा मला सार्थ अभिमान आहे. लोकांना वाटतं हे काम करतो, नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे पुरस्कार याला मिळाले असतील तर फार मोठं काहीतरी असं एक तेजपुंज व्यक्ती असेल, फार हुशार व्यक्ती असेल असं वाटतं, तर मुळात असं काही नाहीये. मी 10वीत 2दा नापास आहे. 12वीला एकदा चुकून पास झालो आणि 12वीत मात्र मला भरघोस मार्क मिळाले होते. भरघोस म्हणजे 47%. तरी मला पुढे मेडिकलला ॲडमिशन मिळालं. पुढं काही घटना गोष्टी अशा घडत गेल्या. वाटेत कोणी कोणी तुमच्यासारखी गुरुजन मंडळी भेटली. आयुष्याला एक वळण लागलं. 10वी 12वीच्या मुलांपुढं काय टार्गेट काय असतं, त्यांचा फोकस काय असतो की मी बाबा डॉक्टर होईन, इंजिनियर होईन, वकील होईल. मी जेव्हा 10वीत होतो त्यावेळेला मी बच्चनचा डायहार्ड फॅन तेव्हाही होतो, आत्ताही आहे. मला असं वाटायचं की लोकांनी मला घाबरावं चालताना. म्हणजे पिक्चर बघून ते तसंच वाटायचं मला की मी असा चालेल, लोक धडाधड दारं बंद करतील आणि मला घाबरतील असं मला वाटायचं. मी नेहमी असं सांगतो, म्हणजे मी जेव्हा लहान होतो ना त्यावेळेला आमच्या वेळेला ना गुणपत्रिका होती. हल्ली मार्क लिस्ट असते. मार्क, मला असं वाटतं मार्क हा फक्त एक नंबर आहे. मार्कांनी फक्त माणूस वरच्या इयत्तांमध्ये जातो, परंतु आपल्यात गुण जे काही असतील ह्या गुणांमुळे माणूस म्हणून वरच्या पायरीवरती जातो असं मला वाटतं. त्याच्यामुळं जेव्हा मार्कांच्या मागं लागणं, मार्क गरजेचं आहेत आत्ताच्या काळात, परंतु मार्कांच्या मागं लागण्यापेक्षा आपल्यातले गुण शोधून त्या गुणांच्या मागं लागणं जास्त महत्त्वाचं. आज MITच्या एवढ्या मोठ्या या व्यासपीठावर मला 10वीत किती मार्क पडलेत किंवा 12वीत किती मार्क पडलेत यासाठी मला इथं बोलवलं नाही, तर आयुष्यात गुण काय उधळलेत ती सांगण्यासाठी इथं बोलवलं. तर मार्कांपेक्षा गुण जास्त महत्त्वाचे असं मला वाटतं. मी ना धड गरीब ना धड श्रीमंत अशा कुटुंबातला आहे. वडिलांनी डॉक्टर केलं, माझ्या माग आणखीन एक भाऊ आहे, एक बहीण आहे. वडिलांनी डॉक्टरची डिग्री मिळवून दिली. डॉक्टरची डिग्री झाल्यानंतर ते म्हटले, बाबा आता मी याच्या पुढं तुला काही जास्त फारशी काही मदत करू शकत नाही, बघ तू काय करायचं ते.
आता डिग्रीचं कागद घेऊन करायचं काय? डॉक्टर म्हटल्यानंतर हॉस्पिटल, क्लिनिक या सगळ्या गोष्टी याव्या लागतात, परंतु अशा काही गोष्टी माझी तेवढी पात्रता नव्हती पुण्यासारख्या ठिकाणी. एक आजी होती, पोक्त अडाणी होती, परंतु एक व्यवहार ज्ञान चांगलं असलेली एक आजी होती. आजी मला म्हणायची, अरे बाळा तू कशाला दवाखाना टाकायच्या फंदात पडतो? हल्ली होम सर्व्हिसचा जमाना आहे. होम सर्व्हिस, तू सगळं तुझे गोळ्या औषधं घेणे लोकांच्या घरात जायचं, तिथंच पेशंट चेक करायचे. तुला काही दवाखाना म्हणजे तुला टेबल, खुर्ची, कॉट, गादी असल्या काही गोष्टींची गरज नाही. मग मी पुण्याच्या आसपास जी खेडी होती त्या खेड्यांमध्ये जायला लागलो. आता गंमत म्हणजे माझा अवतार असा होता की उंची ही, आत्ता वजन माझा 80 किलो आहे, त्यावेळी वजन माझं नुकतं 65 झालं होतं. 38 किलो माझं वजन होतं, म्हणजे बरोबर याच्या निम्मा. पायात स्लीपर, वडिलांची अल्टर केलेली पॅन्ट, त्याला बक्कल नसायचं, ते दिसू नये म्हणून सोडलेला शर्ट, आणि ते बँडवाले असतात तसं इकडे एक बॅग, इकडे एक बॅग, मागे एक बॅग, पुढे एक बॅग. लोकांच्या घरात जाऊन मी दार वाजवायचं, कडी वाजवायचं. एखादी मावशी दार उघडायची, ती म्हणायची, कोण रे बाबा तुम्ही? म्हणायचं, मी डॉक्टर आहे. ती अशी खालून वरपर्यंत बघायची, अशी स्लीपर घातलेला असता, कुठे वेंधळा डॉक्टर असतो का? मी लोकांच्या घरोघरी जाऊन 5 रुपये फी घ्यायचो, परंतु आपण जेव्हा कोणाच्या आपल्या सर्व्हिसेस घेऊन जेव्हा लोकांच्या घरी जातो त्यावेळेला त्या सर्व्हिसची किंमत तितकीशी राहत नाही. एकतर तिथल्या लोकांना वाटायचं पुण्यातला कोणीतरी भामटा आलाय, घरात येईल काहीतरी वस्तू एखादी चोरेल आणि जाईल पळून. त्याच्यामुळे लोक एकतर घरात येऊ देत नव्हते. आले तर 5 रुपयांमध्ये बार्गेन करायचे, रुपये घे, 4 आणे घे, 8 आणे घे. असं करून सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत मी त्या गावांमध्ये सगळी ती बॅगा घेऊन फिरायचो. पण ओव्हरऑल 35-40 रुपये सुद्धा मला त्या काळात मिळायचे नाहीत. मी गोष्ट सांगतो 1999ची. अशा त्या काळात मला एक भीक मागणारे आजोबा, म्हणजे फर्स्टेड झालो होतो, डिप्रेशनमध्ये चाललो होतो की माझ्या बरोबरचे लोक सगळे पुढे निघालेत आणि मी मात्र 35 आणि 40 रुपये कमावतो. अशा त्या काळात मला एक भीक मागणारे आजोबा दिसले, भेटले. त्यांनी मला एकदा गोळ्या औषधं मागितली, मी त्यांना ती गोळ्या औषधं दिली. मला ते म्हटले, फी किती झाली तुझी? मी म्हटलं, बाबा फी नको तुमच्याकडनं. मग किती झाली पण? म्हटलं, मी इतरांकडनं 5 रुपये फी घेतो. त्यांनी त्यांच्या जे काही त्यांना भिकेमध्ये मिळालेले पैसे असतील तिथं अशी उंजळी धरली आणि उंजळ माझ्या पुढे रिकामी केली. ते मी पैसे मोजले, 18 रुपये होते. त्यावेळेला 4 आणि 8 आणे सुद्धा चालायचे. 4 आणि 8 आणि रुपया वगैरे करत करत बघितलं तर 18 रुपये होते. मला म्हटले, घे ठेव तुला. अहो म्हटलं, बाबा मला एवढे पैसे नकोत, मुळात मी फी 5 रुपयेच घेतो. ते म्हटले, असू दे रे, ठेव, घे. इथं छोटंसं गाव आहे, लोक मला जेवायला आणून देतात, थंडी पडली की ब्लँकेट देतात, खायला प्यायला सगळं मिळतं, कपडे मिळतात, सगळे लोक देतात मला. हे पैशांचं काय करू मी? पैशाची खरी गरज तुला आहे. आय वॉज शॉक. ज्यांना मी श्रीमंत समजतो ते लोक मला 4 आणि 8 आणे घेतो का बार्गेन करायचे, भामटा समजायचे, भोंदू समजायचे. आणि ज्याला लोक भिकारी म्हणतात तो म्हणतो मला पैशांची गरज नाही, तुला खरी गरज आहे. आणि त्यावेळेला खरं असं वाटायला लागलं मनामध्ये की खरंच गरीब कोण आहे, श्रीमंत कोण आहे. आणि त्या क्षणापासून माहीत नाही, परंतु मी त्यांच्याकडे ओढला गेलो आणि जेव्हा त्यांच्याशी संवाद साधले त्यावेळी मला असं कळलं की ते आजोबा, त्यांचे कर्नाटकामध्ये 2 ते 3 5 स्टार हॉटेल होते आणि त्यांच्या मुलाने, त्यांच्या भावंडांनी त्यांना बेदखल करून प्रॉपर्टीतून बाहेर काढलं. त्यांनी आजोबा आज असे रस्त्यावर आले होते. ते आजोबा सुशिक्षित होते, सुसंस्कारित होते. सुशिक्षित असणारी व्यक्ती सुसंस्कारित असेलच याची गॅरंटी नसते खरं तर. पण आजोबा सुशिक्षित सुद्धा होते आणि सुसंस्कारित सुद्धा होते. मी त्यांना म्हणायचं, बाबा मला पैसे कमवण्याचा मार्ग सांगा ना काहीतरी. तुम्ही कधीतरी श्रीमंत होता, आज माझी अवस्था अशी आहे, डॉक्टरेट डिग्रीचं कागद आहे, परंतु बाकीचे पैसे लागतात. तुम्ही मला सांगा ना बाबा, पैसे कसे मिळवायचे, श्रीमंत कसं व्हायचं असतं. आजोबांनी श्रीमंत कसं व्हायचं असतं कधीच नाही मला सांगितलं, परंतु आजोबांनी त्या काळात वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या भाषेतून, वेगवेगळ्या वचनातून मला त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगण्याचा, उलगडण्याचा प्रयत्न केला. मला ते म्हणायचे, बाळा तू सारखं पैसे 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 करू नको, सारखं श्रीमंत होण्याचा विचार डोक्यात नको आणूस, तू एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न कर. मी म्हणायचं, चांगला माणूस बनायचं म्हणजे काय? इथं काय कपाळावर लिहून घेऊ का मी चांगला आहे म्हणून? म्हणे नाही, तुझ्या वर्तणुकीतून दाखव, तुझ्या वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून दाखव. माझं ते वय नव्हतं खरं, किंवा मला ते कळत नव्हतं ते काय बोलतात. मला ते वेगवेगळ्या गोष्टीतून, वेगवेगळ्या गोष्टी मला ते सांगून माझ्यावरती चांगला माणूस म्हणजे काही बिंबवण्याचा प्रयत्न करायचे. मला ते विचारायचे, बाळा मला एक सांग, माणसाचं आयुष्य किती असतं?
मी माझ्या बुद्धीप्रमाणे सांगायचो 70 वर्ष, 80 वर्ष, 90 वर्ष. ते म्हणायचे नाही बाळा, माणसाचं आयुष्य फक्त 3 पानांचं असतं. पहिल्या पानावर जन्म लिहिलाय, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिलाय, मधलं एकच पान म्हणजे आपलं आयुष्य असतं. मग ते मधलं एक पान म्हणजे तरी काय? तर काही लोक असतात स्वतःचा विचार करत रात्रभर जागे असतात. घर आहे, अजून मोठा बंगला होईल का? पगार आहे, अजून वाढेल का? इन्क्रिमेंट होईल का? प्रमोशन मिळेल का? रात्रभर स्वतःचा विचार करत जागे असतात. परंतु काही लोक जी आमच्या सिंधुताईसारखी आहेत, गाडगेबाबांसारखी आहेत, बाबा आमटेंसारखी काही माणसं आहेत जी नेहमी दुसऱ्यांचा विचार करत रात्रभर जागे असतात. यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल. ते मला म्हणायचे, जी माणसं स्वतःचा विचार करत रात्रभर जागी असतात त्यांच्या जागण्याला म्हणायचं जागरण. परंतु जी माणसं दुसऱ्यांचा विचार करत रात्रभर जागी असतात त्यांच्या जागण्याला म्हणायचं जागृती. ह्या जागरणापासून ते जागृतीकडचा प्रवास म्हणजे आयुष्य. या जागरणापासून ते जागृतीकडचा प्रवास म्हणजे आयुष्याने मधलं तेवढं एकच पान. ह्या गोष्टी बाबांच्या कानात यायच्या, पण मनात येणे इतकी मॅच्युरिटी नव्हती. मी म्हणायचो म्हाताऱ्याला विचारतो काय, मी सांगतो काय, बाबा मला पैसे कमवण्याचा मार्ग सांगा. आणि बाबांचं प्रत्येक वेळेला तेच असायचं, तू आधी एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न कर. मला कळायचं नाही चांगला माणूस म्हणजे काय. मला ते विचारायचे, बाळा मला एक सांग, तू डॉक्टर आहेस ना, ह्या जगात पॅथी किती असतात? मी म्हणायचो ॲलोपॅथी, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, आयुर्वेद ही सुद्धा एक पॅथी आहेत, बऱ्याच पॅथी आहेत बाबा. ते म्हणायचे नाही, या पॅथींनी फक्त माणसाचं शरीर बरं होतं रे बाळा. ॲलोपॅथी, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, आयुर्वेद ही पॅथी, अजून बऱ्याच पॅथी आहेत. त्या पॅथींनी फक्त माणसाचं शरीर बरं होतं. माणसाचं मन जर बरं करायचं असेल तर या जगात आणखीन 2 पॅथी आहेत, काय सिम्पॅथी आणि दुसरी एम्पॅथी. ही सिम्पॅथी आणि एम्पॅथी ज्या वेळेला तू वापरशील त्यावेळेला तू खरा चांगला डॉक्टर होशील आणि एक माणूस सुद्धा होशील. पुन्हा तेच कानात यायचं, मनात कधी आलं नाही. वेगवेगळ्या मार्गांनी ते मला असे उचकवत राहायचे. एकदा मला म्हटले की बाळा मला एक सांग, पर्सनॅलिटी म्हणजे काय? मी म्हटलं पर्सनॅलिटी म्हणजे काय? ही माझी चप्पल, ही मी घातलेली पॅन्ट, हा शर्ट, हे जे काय मी दिसतो ही माझी पर्सनॅलिटी आहे. ओके ठीक आहे, मग मला एक सांग बाळा, कॅरेक्टर म्हणजे काय? आता कॅरेक्टर कोणाला माहिती आहे? पर्सनॅलिटी म्हणजे कळलं की हे जे काही तू आहेस ही तुझी पर्सनॅलिटी, परंतु कॅरेक्टर म्हणजे काय? मला कॅरेक्टर म्हणजे काय कधी सांगता नाही आलं. त्यांनी जी काही व्याख्या सांगितली पर्सनॅलिटीनी कॅरेक्टरची, त्याच्यापेक्षा सोपी व्याख्या इथनं पुढच्या आयुष्यात जर तुम्हाला कधी कुठं सापडली तर मी जिवंत असेल तर मला नक्की आठवणीने सांगा. त्यांनी पर्सनॅलिटी आणि कॅरेक्टर मधला फरक सांगितला. ते म्हटले की सगळं जग ज्या वेळेला तुझ्याकडे बघत असताना तू जे काही बोलशील, वागशील, करशील त्याला म्हणायचं पर्सनॅलिटी. सगळं जग तुझ्याकडे बघत असताना त्यावेळेला तू जे काही बोलशील, वागशील, करशील त्याला म्हणायचं पर्सनॅलिटी. पण कुणीही बघत नसतं त्यावेळेला तू जे काही करतोस, बोलतोस, वागतोस त्याला म्हणायचं कॅरेक्टर.